नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. व्हिडिओमध्ये रक्षाबंधनानिमित्त बॅनर तयार करायला तुम्हाला शिकवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल चॅनलवरती आणत असतो. चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओवर. तर सर्वात अगोदर झेडआर्चर ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. यांची डायरेक्ट डाउनलोड लिंक आणि ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरती पण अवेलेबल आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक खाली दिली. तर आता यामध्ये ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर याचा इंटरफेस सर्व फाईल मॅनेजरसारखा आहे, त्यामुळे तुम्हाला यूज करण्यासाठी काही अडचण येणार नाही. आणि यामध्ये तुम्हाला डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे. डाउनलोड फोल्डर ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक सेपरेट मटेरियल आणि रक्षाबंधन PLP नावाची एक झिप फाईल दिलेली आहे, ते सर्वात अगोदर डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करून घ्यायचे. डाउनलोड केल्यानंतर इथे तुम्हाला झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे पासवर्ड मागेल. तर पासवर्ड समोर व्हिडिओमध्ये दिलेला आहे 2 स्टेपमध्ये. लक्षात ठेवा, 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे. त्या दोन्ही स्टेपमध्ये पासवर्ड शोधायचा आहे आणि तो एकाच ठिकाणी टाईप करायचा आहे विदाऊट स्पेस. पासवर्ड टाकून ओकेवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे इथे सेपरेट मटेरियल नावाचं एक फोल्डर तयार झालेलं आहे. आपण त्यामध्ये जे पण मटेरियल यूज केलं आहे ते एकदम तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर रक्षाबंधन PLP वरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट हेअर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे, तोच जो पासवर्ड सेपरेट मटेरियलला लावलेला आहे. पासवर्ड एकच आहे सर्व याला. पासवर्ड टाकून ओकेवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे PLP फाईल तिथे दिसेल. तर आता PLP फाईलला ओपन करण्यासाठी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर काही येईल. त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं आहे. ओके, तर बघू शकता अशा प्रकारचा इंटरफेस येईल फोल्डर ओपन झाल्यानंतर. PLP फाईलवरती क्लिक करून ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्यासमोर PLP फाईल ओपन झालेली आहे. आता ही लेअर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही काही पण चेंज करायचं असलं तर इथून करू शकता. बघू शकता सर्व लेअर आपण एडिटेबल दिलेले आहे. हे कॅलिग्राफी यूज केली आहे, हे पण तुम्ही कुठे पण यूज करू शकता इथून. ओके, तर आता इथे खाली नेम प्लेटमध्ये नाव टाकायचं असेल, एडिट ऑप्शनवरती क्लिक करून इथे मराठी कीबोर्ड सिलेक्ट करायचे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता खाली चेंजेस झालेले आहे. आता यामध्ये फोटो ॲड करण्यासाठी इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कोणता पण एक छान ग्राउंड रिमूव्ह असलेला फोटो इथे इम्पोर्ट करायचा आहे. त्यानंतर त्याला काय अशा प्रकारे साईज वाढवून घ्यायची आणि थोडंसं रोटेट करावं लागलं तर ते पण इथे रोटेशनवरून अँगल सेट करायचा परफेक्ट. त्यानंतर इथे कलर फिल्टर्सवरती येऊन थोडीशी सॅच्युरेशन वगैरे, ब्राईटनेस वगैरे वाढवायचं आणि कॉन्ट्रास्ट वाढवायचं. ब्राईटनेस जास्त नका वाढू, फोटोनुसार. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे सेट झालेला आहे. आता यामध्ये तुम्हाला जर माझे वॉटरमार्क काढायचे असेल तर तुम्ही लेअरवरती क्लिक करून वरच्या 2 लेअर हाईड करू शकता. त्याने वॉटरमार्क रिमूव्ह होईल आणि त्या जागी तुम्ही तुमचे लोगो टाकू शकता बॅनरमध्ये. तर आता हे सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करून डायमेन्शन अल्ट्रावरती ठेवायचं आणि सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं. आणि मी या बॅनरची PSD फाईल पण तुम्हाला दिलेली आहे. जर तुम्ही PC यूज करत असाल फोटोशॉप तर त्यामध्ये नक्की इम्पोर्ट करून बघा. ते एकदम सर्व लेअर तुम्हाला एडिटेबल दिलेले आहे आणि तुम्हाला समजेल की कशा प्रकारे आपण बॅनर तयार केला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.